बातमी आहे सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात अजित पवारांविरोधात कुटुंब उभं राहिलेलं आहे। शरद पवारांना आता साथ देणार आहेत। बारामतीमध्ये पवार कुटुंब मैदानात उतरलंय। समाज माध्यमांवर पवार कुटुंबाने सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केलाय। सुप्रिया सुळे यांच्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब हे मैदानामध्ये उतरलेलं आहे। अजित पवार यांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंब हे मैदानात उतरलंय। समाज माध्यमांद्वारे सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला जातो आहे। अजित पवारांविरोधात हे कुटुंब आता मैदानात उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला जातो आहे। सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार या दोघीही आता खरं तर बारामतीसाठी उमेदवार म्हणून आमने सामने आहेत। मात्र आता सुप्रिया सुळे यांचा प्रचार हा कुटुंबाकडून केला जातो। यासाठी समाज माध्यमांचा देखील वापर करण्यात येतो आहे। बारामतीमध्ये पवार कुटुंब हे मैदानात उतरलंय। समाज माध्यमांवर पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना पाहायला मिळते। या संदर्भातले रील्स, या संदर्भातले फोटो हे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। संपूर्ण पवार कुटुंब हे सुप्रिया सुळेंच्या बाजूने उभं राहिलेलं आहे। अजित पवार यांना ते विरोध दर्शवतात। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रोहन, अजित पवारांच्या विरोधात आणि सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ आता संपूर्ण पवार कुटुंब उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अधिकची माहिती। नक्कीच या सगळ्या संदर्भामध्ये एकच गोष्ट जी आहे ती या सगळ्या सुप्रिया सुळेंच्या टीमला किंवा शरद पवारांच्या राष्ट्रपाला जाणून द्यायची की अजित पवार कसे एकटे आहेत। अजित पवारांचा सख्खा भाऊ, अजित पवारांचा सख्खा पुतण्या, अजित पवारांची सख्या भावाची बायको हे सगळे जण आहेत ते सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे आहेत। आणि अजित पवारांनी पवार कुटुंबांमध्ये दगाफटका करत कुटुंबियांमध्ये फूट पाडलेली आहे। हे चित्र जे आहे ते या सगळ्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र समोर आणण्याचं काम जे आहे ते करतायत। आणि श्रीनिवास पवार देखील काल मोठ्या प्रमाणामध्ये बारामती तालुक्यामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळाले। त्याचे देखील रील्स जे आहेत ते सोशल मीडियावरती प्रचंड वेगाने सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून श्रीनिवास पवार असतील किंवा त्यांचा मुलगा युगेंद्र पवार असेल हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फिरताना पाहायला मिळत आहेत। आणि अनेक मोठे गौप्यस्फोट जे आहेत ते या कुटुंबाच्या वतीने येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या बाबतीमध्ये करण्यात देखील येतील अशा प्रकारची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरवली जाते, रुजवली जाते। आणि यातून सुप्रिया सुळे यांचं पाठ जड करण्याचं, तर अजित पवारांची इमेज जी आहे ती या सगळ्याच्या माध्यमातून डॅमेज करण्याचे प्रयत्न जे आहेत ते पवार कुटुंबीय किंवा सुळे असतील किंवा राष्ट्रपा असेल हे करताना पाहायला मिळतात। आणि याचा फटका जो आहे तो अजित पवारांना चांगल्याच मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काही दिवसांमध्ये बसू शकतो। ज्या प्रमाणामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे आणि ज्या प्रमाणामध्ये सुप्रिया सुळे ह्या झंझावती प्रचार करतायत किंवा जे प्रिसेप्शन जे आहे ते इन्क्लूड करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे करतायत, ते पाहता आगामी काळामध्ये ही निवडणूक जी आहे ती अजित पवारांना चांगलीच जड जाऊ शकते। आणि असे प्रकार जर वाढले आणि पवार कुटुंबातील अन्य नेते किंवा अन्य पवार कुटुंबियामधले सदस्य जे आहेत ते रस्त्यावरती उतरून सुप्रिया सुळेंच्या रोहन, मात्र आता सुप्रिया सुळे विरोधात अजित पवार किंवा सुनेत्रा पवार असं समीकरण दिसतंय, राजकीय पातळीवरती हे समीकरण दिसतंय। मात्र या सगळ्या प्रकाराचा किंवा पवार कुटुंब आता जे प्रचारामध्ये उतरलेलं आहे या सगळ्याचा कुठेतरी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर देखील परिणाम घडू शकतो का? नक्कीच, निश्चितचपणाने, कारण का पवार कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग जो आहे तो बारामती मतदारसंघामध्ये आहे, विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। लोकसभा मतदारसंघामध्ये इतका प्रभाव जो आहे तो पवार कुटुंबियांचा नाहीये। सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार सोडले तर इतर कुटुंबीय किंवा रोहित पवार जर सोडले तर इतर बाकीचे जे कुटुंबीय आहेत त्यांचा प्रभाव इतकासा नाहीये। श्रीनिवास पवारांचा जर बारामती सोडलं तर जनसंपर्क नाहीये। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांचा संपर्क बारामती सोडलं तर इतर भागामध्ये नाहीये। असे प्रकार आहेत। परंतु बारामती पुरता जर विचार करायला गेलं तर बारामतीमध्ये कोण अधिकचं लीड घेणार याची तर चुरस जी आहे ती पाहायला मिळणार आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।